राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेत थेट स्वबळाचे संकेत दिलेत। आगामी 2029च्या विधानसभा निवडणुकीत भाजप काय भूमिका घेईल यावर अवलंबून न राहता राष्ट्रवादीने राज्यातील सर्व 288 जागांवर आतापासूनच जोरदार तयारी सुरू करावी अशी मागणी भुजबळांनी बैठकीत केली आहे। वाढत्या मतदारसंघानुसार पक्षाला नवीन रणनीती आखण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली आहे। सोबतच सध्या राबवण्यात येत असलेली एसआयआर यंत्रणा एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। या यंत्रणेच्या माध्यमातून राष्ट्रवादीची मतं कमी करण्याचा राजकीय डाव आखला जात असून यावर पक्षाने वेळीच योग्य उपाययोजना करावी असा धोक्याचा इशारा भुजबळांनी या बैठकीत दिला। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी सीमा आडे। सीमा, महत्त्वाची मागणी भुजबळांनी या बैठकीत केलेली आहे, काय म्हणालेत भुजबळ? सीमा, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हा बोला, आवाज येतोय। काय नेमकी मागणी भुजबळांनी या बैठकीत केली आहे? नक्कीच आपण जर पाहिलं तर आज अतिशय महत्त्वाची पक्षाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये भुजबळांनी स्वबळाचा नारा दिला आहे का, असा एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातोय। 2029 ची तयारी आतापासूनच आपण पक्ष म्हणून केली पाहिजे। 288 मतदारसंघामध्ये आतापासूनच पक्षाने पक्ष संघटना वाढवण्यासाठी, ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। सोबतच एसआयआरची जी प्रक्रिया सध्या राज्यभरात राबवली जाणार आहे या संदर्भात देखील भुजबळांनी एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। फक्त एका पक्षाच्या फायद्यासाठी कुठेतरी आपली मतं कमी केली जाऊ शकतात, त्यामुळे आपण तयारी केली पाहिजे अशी जोरदार भूमिका जी आहे ती मंत्री छगन भुजबळ यांनी मांडलेली आहे। खरं तर 2029 साठी कोणत्या पक्षासोबत लढणार, सध्या जरी आपण महायुती सोबत असो मात्र भविष्यात काय होणार असा सवाल त्यांनी उपस्थित करत आपण आपल्या पक्ष म्हणून एक मजबूत पक्ष म्हणून आपण तयार राहायला पाहिजे अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली। निश्चित, धन्यवाद सीमा ताजे अपडेट देण्यासाठी। मात्र आताच्या क्षणाची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय ती म्हणजे 288 जागांवर तयारीची भुजबळांनी या बैठकीत मागणी केलेली आहे। तर एसआयआर सुद्धा पक्षाने योग्य वेळीच उपाययोजना करावी असा धोक्याचा इशारा सुद्धा त्यांनी यावेळी बैठकीत दिल्याचं बोललं जात आहे।